तर वन ऑफ फेवरेट माझी ही रेसिपी आहे ग्रीन चिकनवाली आणि इतकी भारी लागते, काहीतरी वेगळं लागतं आणि मजेदार लागते. त्यासाठी ना आपल्याला ग्रीन पेस्ट तयार करायची. त्यासाठी पुदिना, कोथिंबीर, लसूण, अद्रक, मिरची आणि थोडंसं लिंबूचा रस हे सगळं घेतो याच्यामध्ये आपण. आणि हे सगळं घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करतो आणि थोडं टेक्स्चरसाठी आपण काजू ॲड केले, भिजवून घेतलेले. ते झाल्यानंतर त्याची एक फाईन पेस्ट केली आहे. आता आपण पॅनमध्ये ना काही खडे मसाले टाकणार आहोत. ऑइल टाकल्यानंतर ते खडे मसाले टाकायचे आहेत. खडे मसाले टाकल्यानंतर असे परतून घ्यायचे आहेत. ते जरा असे मस्त स्मेल आला की त्याच्यानंतर याच्यामध्ये चॉप केलेला कांदा टाकला आहे, जसं लॉंग कट केला आहे. त्यानंतर टाकला थोडासा कढीपत्ता, प्रॉपर असं मिक्स करून घेतो. इथे ॲड करतो डायरेक्टच पेस्ट, कारण का मसाले आपण गरम मसाले वगैरे टाकणार आहोत, त्यामुळे इथे टाकत नाही आहे मी. इथे टाकलं थोडासा गरम मसाला, थोडासा चाट मसाला, मग थोडासा टाकतो याच्यामध्ये आपण धनिया पावडर, धने पावडर. ती टाकल्यानंतर प्रॉपर असं मिक्स करतो. आता चिकन ॲड करून झाल्यानंतर याच्यावरती हाय फ्लेमवरती चिकनला शिजवायचं, नाही तर ते कडक होतं. त्यामुळे टाकलं थोडंसं गरम पाणी, जेवढं हवं तेवढं प्रॉपर ॲड करून चवीनुसार मीठ टाकतोय, मिक्स करून घेतो आणि शिजवतो एक 10 ते 15 मिनटं. त्याच्यानंतर थोडंसं टाकलं 2 चम्मच मिरची दही. कलर तुम्हाला हवं तर टाकू शकता, नाही तर स्किप करा, काही गरजेचं नाही आहे. त्यानंतर थोडंसं टाकते वरतून चॉप केलेली कोथिंबीर आणि आता सर्व करतो आहे. एक नंबर अशी इझी रेसिपी आहे. तुम्ही काहीतरी जगा वेगळं नाही पण वेगळं नक्की ट्राय करताय, नक्की ट्राय करा. भाकरीसोबत किंवा भातासोबत लय भारी लागते खायला आणि पावासोबत तर अजून मजा येते याच्यासोबत खायला. तर बाकी डिटेल्स तुम्हाला कॅप्शनमध्ये देईनच. सगळे डिटेल्स बघा, नक्की ट्राय करा आणि मला फोटो पाठवायला विसरू नका. थँक्यू.